नेताजी सुभाषचंद्र पटेल, इम्रान, विठ्ठल काळे आणि मी आम्ही चौघांनी ठरवून हा सोहळा या ठिकाणी आयोजित करायचं ठरवलं होतं आणि जी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती त्या अपेक्षेला खरं मी सर्वप्रथम सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की सर मॅडम तुम्ही सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा तुम्ही घेऊन गेला. आजच्या नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय 10वी वर्गाच्या स्नेह उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. 10वी ची परीक्षा झाल्यानंतर सर्व मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या वाटेला गेले. खूप वर्षानंतर माझी सगळ्यांची भेट होत आहे. खरंच आज मी खरंच खूप आनंदी आहे की कुठंतरी एक खूप दिवसांनी इम्रान असेल, कपिल असेल, विठ्ठल असेल, एक आम्ही स्वप्न बघत होतो मित्र जेव्हा मी चहासाठी भेटायचो तर वाटायचं की कुठंतरी आपल्या वर्गात सर्व मित्रमैत्रिणींना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम सुरुवात करतो. धन्यवाद. हॅलो. नेताजी माध्यमिक विद्यालयाची 2000 ते 2001 या शैक्षणिक वर्षाचे सर्व माजी विद्यार्थी या सर्वांना सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो. कारण हा जो योग या ठिकाणी आयोजक विठ्ठल काळे असतील, अशोक जेदी असतील, सर्व तुमची जी टीम आहे, वर्गमित्र आहे, हे माचवे समोरच आहे बाबा. हे सर्व जे आहेत हे सर्व विद्यार्थी 8वी 9वी 10वी या वर्गांना ते सर्व आमच्या टीमनं अध्यापन केलेलं आहे. आज असं वाटायला की वर्गात माझा तास चालू झालेला आहे आणि एक वेगळ्या कृपया शांतता ठेवा, कृपया शांतता ठेवा, वेगळ्या विचाराची प्रेरणा घेऊन हे सर्व माझे सर्व शिक्षक झपाटलेले होते आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. विद्यार्थी आपले चांगले झाले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत. नेताजीचं नाव या अंबाजोगाई शहरामध्ये सर्व पालकांनी घेतलं पाहिजे. हा एक मनाशी ध्येय ठरवून आम्ही सर्व शिक्षक अगदी एरियाला पेटलेलो होतो आणि सुरुवातीचा काळ तर माहित आहे, शाळेची घोडदौड, सर्व विनाअनुदानित शाळा होती. 95 पासून अनुदान आलं. पुढं सुरुवातीला बिरादार सर मुख्याध्यापक होते आणि बिरादार सर 2008 ला रिटायर झाले. 2008 ला रिटायर झाल्यानंतर या मुख्याध्यापक पदाची धुरा 2008 पासून तब्बल 2024 पर्यंत 16 वर्ष 4 महिने मुख्याध्यापक म्हणून मी या नेताजीची धुरा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळले आणि मला जे करता येत आहे संस्थेचा 100% अधिकार मला दिलेला होता. त्यामुळे मला कशी शाळा करता येईल ते शाळा करण्याचा प्रयत्न आज केलेला आहे. 1 एकर मध्ये तुम्ही आम्हा सर्वांना आता तिकडे घेऊन जायचंय. 1 एकर मध्ये भव्य अशी इमारत त्या ठिकाणी, टोलेजेंगी इमारत या ठिकाणी या अंबाजोगाई शहराला शोभेल अशी त्या ठिकाणी उभा आहे. आणि एवढंच नाही तर गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वसतिगृहाची सोय, आज 250 मुलं त्या वसतिगृहामध्ये शिक्षण घेतात. तर आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, आपण स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरवायचं त्याच्यासाठी
सातत्य लागतं, जिद्द लागते, चिकाटी लागते. आपण हे जर केलं तर आपण जीवनामध्ये अपयशी होऊ शकत नाही. आपण जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं लागतं, चिकाटी धरावी लागते, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं आणि कष्ट उपसावं लागतं. या जर गोष्टी आपण केल्या तर निश्चित आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो. तेच माझ्या टीमने आज काम केलेलं आहे. अभिमान वाटतो. आज शिष्याकडून गुरूंचा सन्मान होणं हा सर्वात मोठा सन्मान. धन संपत्तीची गरज नाही. आज विद्यार्थी चांगल्या पदावर काम करतात. उमेदसारखा विद्यार्थी त्या विभागाचा आज प्रमुख आहे. समाधान वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले विद्यार्थी ठिकाणी आम्ही गेल्यानंतर अगदी मी काल परवा वडिलांचं ऑपरेशन होतं म्हणून वर्ष दवाखान्यात गेलो तर तिथे मॅडमची मुलगी 2-3 त्या ठिकाणी आपले विद्यार्थी होते. ते आलं कसं काय सर, तुम्ही कसं काय आलात काय? ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी त्या डॉक्टरशी संपर्क केला. लागली त्यांनी सांगितले की आमचे सर आहेत, सरचे वडील आहेत. लागले दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी जे प्रमुख आहेत डोळे नेत्र विभागाचे बोरे साहेब, शेळके साहेब आणि बराडे साहेब असे 2 जण आहेत. ते लागले त्यांनी दुसऱ्या दिवशी ऍडमिट केलं आणि तिसऱ्या दिवशी ऑपरेशन करून. म्हणजे हे जे आहे ते आम्हाला मिळणारा विद्यार्थ्याकडून सन्मान आहे, आदर आहे. याच्याबद्दल अगदी मी खूप समाधानी आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर आज आम्हाला बरेच विद्यार्थी ओळखता आले नाही. आल्या चेहरे बदलले, आम्ही आले तसेच आहे. गुरुजीमध्ये बदल नाही, कारण गुरुजी हे आहे तसे तुम्ही पाहता तसेच आहेत. फार तर जास्त एखादे चार झाले असतील, अगर शेफ झाले असतील, कारण आता शेफच होणार. कारण आता बरेचसे व्याधी गुरुजींच्या मागे. आज सर्व आम्ही 4-5 जण टीम मध्ये रिटायर झालो. चाटे सर रिटायर झालेत, मस्के सर झालेत, ढेगे सर झालेत, मी झालो. आणि आता 4-5 जण कार्यरत आहेत. खांडेकर सर आहेत, शिंदे सर आहेत, 2 मॅडम आहेत. यांचे 2-3 वर्ष राहिलेले. 2028 ला सर्व जुनी टीम आमची बाहेर जाते आणि नवी टीम. कारण या ठिकाणी 2008 ला ज्यावेळेस मी मुख्याध्यापक झालो त्यावेळेस ही शाळेची धुरा पूर्ण हातात आल्यानंतर शाळा कशी चालवायची आणि स्पर्धेत कसं टिकायचं हे आम्ही ठरवलं. आणि जवळपास आपल्या शाळेचे 1250 विद्यार्थी नेताजी माध्यमिकला होते. 10वी ला कालही जवळपास 200 मुलं होते. 97% निकाल. 2009-10 पासून एकदाही शाळेचा निकाल 90च्या आत आलेला नाही. ही शाळेचं यश आहे, हे शिक्षकांचं यश आहे. आज समाजामधून मिळणारा नेताजी माध्यमिकला जो प्रतिसाद आहे. पूर्वी नेताजी म्हटल्यानंतर माणसं थोडेसे नाक मोडायची. कोणी शाळेत नेताजीच का? आम्हाला ती गोष्ट कुठे तरी खटकायची. एवढी माणसाला नेताजी बद्दल का वाटावं? म्हणून नेताजीने जे केलं देशासाठी ते आम्ही या ठिकाणी शाळेसाठी कष्ट उपसलेले आहेत. नेताजीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम हे नेताजी टीमने केलेलं आहे. आज अभिमान मला वाटतो. माझी सर्व टीम या ठिकाणी जे 16-17 वर्षे माझ्या मुख्याध्यापक पदाच्या नेतृत्वामध्ये सर्वांनी काम केलेलं आहे. मी त्यांच्या बिरादर सरांच्या याच्यामध्ये शिक्षक म्हणून 18 वर्षे काम केलं. 16.5 वर्ष मुख्याध्यापक केलं. 34 वर्ष 4 महिन्याची सेवा माझी ऑगस्टला संपली. अगदी आम्ही सन्मानानं सेवानिवृत्त झालो. तरीही शाळेची नाळ आम्ही अजून तुटू दिलेली नाही. रोज शाळेकडे एखादी तरी चक्कर असते. काय चाललंय, बरं आहे का, व्यवस्थित चाललंय ना, कुणाची काही अडचण नाही ना. हे सर्व गोष्टी आम्ही आणखी नाही, कारण आम्ही शाळेचे घटक आहे. आज आणखीन काही पुढे चांगलं करता येतंय का हे आम्ही प्रयत्न करत आहोत. आणखीन विद्यार्थ्यांसाठी काय करता येते का, जे आमच्या माझे विद्यार्थ्यांना जे मिळाले पत्र लागायचे. त्या ठिकाणी अधिकारी आले, मध्ये गेलं 50 विद्यार्थी, असा धक्का आला. अधिकारी ते म्हणले इथं पोरं कशी बसते तेवढी, एवढे पोरे या 50 पोरं त्या छोट्या रूम मध्ये कसे बसले. साधे बेंच होते त्या काळात, परंतु मला एक वेगळी शाळा, क्वालिटीची शाळा तयार करायची होती. आज सर्व जवळपास 300 ड्रिल डेस्क नेताजी माध्यमिक मध्ये, प्रयोगशाळा आहे, स्वतंत्र वेगवेगळे शिक्षक कक्ष आहे, मुख्याध्यापक कक्ष आहे. कारण विद्यार्थ्याचं गाव जे असतं त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आलेली असते.
नदीला महापूर आला आणि महापुरामध्ये त्याचं घर सर्व उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याचा संसार सर्व वाहून गेला आणि वाहून गेल्यामुळं त्या ठिकाणी तो हतबल झाला. बायको फक्त वाचती त्या ठिकाणी आणि लेकरं बाळ गाव संसार हे सर्व त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यानंतर खिन्न मनानं त्याला आठवण येते गुरुजींची. तो गुरुजीकडे येतो आणि गुरुजी असेच रिटायर झालेले असतात. कधीतरी तो पहिली दुसरीला असलेला विद्यार्थी आणि तो त्या गुरुजींचा काहीतरी सल्ला घेऊ मग तो गुरुजीकडे जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो दारात उभा टाकतो. गुरुजी खुर्चीवर बसलेले असतात आणि लांबून म्हणतो की सर ओळखलत का सर, मला ओळखलत का सर? मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, होते नव्हते नेले पापण्यामध्ये पाणी थोडे तेवढे ठेवले. कारभारणीला संगे घेऊन सर, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. पुन्हा मला लढायचंय, पुन्हा मला सामोरं जायचंय, पुन्हा मला नवा संसार उभा करायचा आहे आणि मला पुढे जायचंय. म्हणून तुमचा सल्ला घेण्यासाठी मला पैसे नको, फक्त तुमची प्रेरणा पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमची. पण तुमच्या मनामधला एक संभ्रम दूर करा, माझं तसं काही नाही. त्या ठिकाणी तुमची मुलं बाळ आहे आणि तुम्ही त्या मुलाबाळाला जवळ घेतल्यानंतर सगळ्यात आत्मच आणि तुम्ही शिक्षकाची सांगता आणि त्या मुलाबाळाला सांगत असतात की आमचे सर असे म्हणत होते, आमचे सर तसे म्हणत होते. मग आपण एका कलाने सांगत नाही, लक्षात राहू दे. विद्यार्थ्याला आपल्या मुलाला आपण शिक्षकाबद्दल चांगलं सांगतो, परंतु ज्या वेळेस आपण चार मित्र एकत्र येतो त्यावेळेस त्या शिक्षकाच्या अंगामध्ये ज्या काही नकला होत्या, ज्या काही खतफोडी होत्या, त्या खतफोडी तुम्ही तुमच्यामध्ये मांडत असता. म्हणून या ठिकाणी शिक्षक मरेपर्यंत आपल्या मनामधला विसरत नसतो आणि हे सगळ्यात मोठं यश हे शिक्षकाचं असतं. मी एक उदाहरण सांगतो. मी अंबाजोगाईमध्ये एकात्मता कॉलनीमध्ये घर बांधलं. त्यावेळेस हाच रणजित जेथे नगरसेवक होता, अशोक हा नगरसेवक होता आणि त्या ठिकाणी त्या शेखर थोरातच्या इथं पापासेठची बैठक लागली होती. हा त्या ठिकाणी आला. मी त्या कॉलनीमध्ये राहत होतो म्हणून मीही गेलो त्या बैठकीला. बैठकीला गेल्यानंतर हा पापासेठ कशी बसलेला होता. मी गेल्याबरोबर हा उठून उभा राहिला. पापासेठनं त्याला ओढून खाली बसविण्याचा प्रयत्न केला पण हा उठूनच उभा राहिला आणि मला सर पुढे या म्हणायला लागला. मला असं वाटत होतं की हा त्याच्या कर्तृत्वाला पुढे गेलेला आहे, तो त्या खुर्चीवर बसलेला आहे, ती त्याची जागा योग्य आहे. मी समाजात मधून आलेला असल्यामुळे माझी जागा खाली आहे. मी किती खाली बसण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानं मला बसू दिलं. आणि गप्पा मारल्या. तो विषय सोसायटीच्या विकासाचा होता आणि अशोकनं मला विचारलं सर इथं कुठं राहता. मग हा नगरसेवक असल्यामुळं शिक्षक हे चाणाक्ष असतात. मग मी म्हणलं चल तुला मी माझं घर दाखवतो. मग आम्ही ह्याच्यामधून उठलो आणि आम्ही दोघं आमच्या घराकडे आलो. आमच्या घराकडे आल्यानंतर दारात लाईटचा पोल होता. अशोकचं पहिलं लक्ष त्या पोलकडे गेलं आणि म्हणलं सर इथं लाईट नाही का आली. मी म्हणलं बघ आता तुझ्या कार्यकालामध्ये काय होतंय. त्यानं माझ्या शेजारी उभा राहून नगरपालिकेमध्ये फोन केला. काय त्यांचं नाव नाही, वर काहीतरी होत, नाव आठवत नाही मला, ह्याला काम करत होते. त्यांना फोन केला आणि सांगितलं की आत्ताची आत्ता 3 मर्क्युरी घेऊन ये. आम्ही तिथेच उभा होतो. आणला
त्यानं माझ्या दारासमोर उजेड केला. आणि हे जे मिळतं हे फक्त शिक्षकाला मिळतं. हेच अर्ज घेऊन मी जर नगरपालिकेमध्ये गेलो असतो, त्यांनी म्हणले असते त्या टेबलला जा, तो म्हणला असता त्या टेबलला जा, असं करत सर्वांना शिकवणारी सर्व टीम, ही सर्वच टीम होती. याच्यात नवीन कुणीच नाही. नव्या टीम मधलं तुम्ही पत्रिकेत नाव टाकलं नाही, ते आले नाही. तुम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांनाच तुम्ही आमंत्रित केलं, ते सर्वजण आले, कुणीही मागं राहिले नाही. तर तसं मला भाषण करता येत नाही, सर्व तुम्हाला माहिती आहे. भाषणाचा काही मला छंदही नाही आणि भाषणाबद्दल काही मला बोलता येत नाही. मी आपला आकडेमोडी शास्त्र, आकडेमोड कशी करायची हे माझ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करणार. त्यावेळेस हाना मारा वगैरे वगैरे तुम्ही माझ्या नकलाई केल्या वगैरे, पण असेच कार्यक्रम वेळोवेळी घेत जावेत. म्हणजे तुमच्या आमच्या आता तुमच्यापैकी जवळपास मला 75% मुलांचे नाव बी आठवणार, चेहरेही ओळखण्यात. मी मला एक कोणती तरी मोठी मासे त्यापैकी मला ओळख इम्रान, हे 5-6 मला ओळख येतात. जेरिया काळे हे इथं आहेत ते ओळख येतात, परंतु जे दुसरे जे आहेत ते मला एकही विद्यार्थी ओळखू आला नाही. मी ज्यावेळेस सांगतो मला वाटलं इकडे साहेब आहेत की कुठले तरी मोठे मोठे असो. तर असे कार्यक्रम घेत जावेत आणि सर्वांचा आदर्श विद्यार्थ्याकडून आमचा व्हावा, ह्याच्यासारखा सन्मान दुसरा नाही. तुम्ही आमचा सत्कार केला, आमंत्रित केलं, तुमच्या ओळखी करून घेतल्या. आम्हाला तुम्ही केव्हाही ओळखता, पण तुम्हाला आम्ही ओळखू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे तुमच्यात झालेले बदल. तर असो, असेच कार्यक्रम घेत जा, वेळोवेळी आमंत्रित करा, आम्ही येत जाऊ. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आजचा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, खरोखरच आज गेल्या 30 वर्षात आम्ही जे कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं चीज मला इतका आनंद होत आहे की सर्व विद्यार्थी खूप दिवसानंतर आज भेटलेले आहेत. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी दररोज समोरासमोर भेटतात, जाता येता नमस्कार होतो, परंतु तुम्ही हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे याचा जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे, त्याच्यावर मी थोडस बोलणार आहे. या कार्यक्रमाला जे सर्व माझे सहकारी, आमचे आदर्श उपस्थित आहेत, सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचे सर्वांचे पण मी आभार व्यक्त करतो. कारण का तर गेल्या 25 वर्षानंतर आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की कोण काय करतो, कोण काय करतो, मी काय करतो, असे अनेक प्रश्न असतील. कुणाची परिस्थिती कशी आहे, कुणी मोठ्या पदावर गेला असेल, एखाद्यानं खूप काही कमवलेले असेल, आपण काय करतो, आपली परिस्थिती कशी आहे, या अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले असतील तुमच्या मनामध्ये. परंतु आज प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुम्हाला या गोष्टी एकमेकाशी शेअर करायच्या आहेत. आमच्याकडून तुम्ही खूप काही शिकलेला आहात त्या काळामध्ये, परंतु नंतरच्या काळातलं जे आयुष्य आहे हे कशा प्रकारचं आपलं आयुष्य चाललंय, आपली मित्र कंपनी आहे जी कोण आहे, यांच्याशी आपण कशा प्रकारे वागतो, कसं बोलतो, ही आपले विचार आचार हे महत्वाचे असतात. कारण तो आपल्याला टिकवता आला पाहिजे. कारण याच्यानंतर बुलंद तोफ आहे बोलण्यासाठी, भरपूर काय मार्गदर्शन करण्यासाठी. मी आपलं थोडक्यात तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे की आपण या ठिकाणी सर्वजण आला, एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इथून पुढे आता तुमचं वय जवळपास 40च्या जवळपास पोहोचलेलं आहे सगळ्यांचंच, किंवा 40+ असते. आपले जे लहान मुलं असतील, आपलं जे कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये आपण कशा प्रकारे वागतो हे सर्वात महत्वाचं आहे.
आपल्या मुलांना संस्कार आणि शिक्षण देण्यासाठी आपण सतत धडपड केली पाहिजे. जेवढं जास्त तुम्ही शिक्षण आपल्या मुलांना देताल, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देताल, याचा आपल्याला फायदाच होणार आहे निश्चितच. आता प्रत्येक जण म्हणतील शिक्षण द्या, आणि त्याचबरोबर शिक्षण देत असताना त्यांना चांगले संस्कारही द्या. कारण आपले संस्कार हे आपले विद्यार्थी आपले मुलं पाहत असतात. आपण कशा प्रकारे वागतो घरामध्ये. चंदनशिव सरांकडे ट्युशनला जात होतो, लक्षात आहे का? तर मी चंदनशिव सरांना इथं आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सर, 2 वर्ष प्राथमिक विद्यालय नेता सुभाषचंद्र शिकवण्याचं काम केले. त्याच्यामध्ये स्वाती वाघमारे, दीपक वाघमारे ही मुलं माझ्या हाताखाली शिकलेली आहेत. आणि त्या ते अशोक एक आहे, तर ज्यांना मी शिकवलं ते मुलं मी समोर आता पाहिल्यानंतर मला असा एवढा आनंद झाला की मी मोठा असा काही असं ताकदवान झाल्यासारखं वाटत. कारण माझी जी जिद्द होती, माझी मुलं शिकविलेली जी मला पाहायला मिळाल्यामुळे फार आनंदी झालेला आहे. तर असा हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला ती चांगली गोष्ट आहे. प्रथम असं वाटतं मोठा माणूस होतो, कोणी हेडमास्टर होतो, कोणी त्याच्यापेक्षा प्रिन्सिपल होतो, कोणी डॉक्टर होतो, इंजिनियर. हे प्रत्येक गोष्टी होऊ द्या, पण प्रथम तुम्ही माणूस बनायचं शिका. आणि हे माणूस बनण्याचं शिक्षण फक्त मला तुमच्यामध्ये दिसतं. तुम्ही ज्या समोर मला दिसला ना, हे फक्त माणूस बनलेलं असं तुम्हाला समोर दिसतंय. कोण किती कलेक्टर झाला, आमदार झाला, खासदार झाला, काय परिस्थिती आहे आज, काय परिस्थिती आहे जातीची, जातीवाद काय आहे. हा जातीवाद तुम्ही पूर्ण आहे. तुम्हाला माझं आव्हान आहे, फक्त तुम्ही सर्व प्रत्येक माणूस ही फक्त तुम्ही आठवणी ठेवा आणि माणूस म्हणून हे करा. एवढं सांगून तुम्हाला माझं भाषण संपवतो. आपल्या गुरूंसाठी आणि आपण जे मित्रमैत्रिणी आला त्यांच्यासाठी सुंदर अशी जेवणाची व्यवस्था आपण सर केलेली आहे. सरांचं शेवटचं जे मनोगत असेल त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्या मित्र आणि मैत्रिणींसाठी खूप काही इथं सरप्राईज आहेत. तर कृपया कुणी जेवण केल्यानंतर जायचं नाही जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही. धन्यवाद. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांचे काही डायलॉग कोणाला आठवत कशाची आठवण काढली होती ते म्हणद्या उभा काढू नका रे. तर अशा आपल्या लाडक्या आणि आपल्या नेताजी शाळेची तोफ म्हणण्यात हरकत नाही, बुलंद तोफ. तर सरांना मी आमंत्रित करतो. ही बुक नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयामध्ये 2000 आणि 2001 या बॅच मध्ये जे विद्यार्थी शिकून गेले ते आज विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यासाठी जी स्नेह मेळावा आज होत आहे, अतिशय आपुलकीचा मेळावा आहे हा. आणि या स्नेह मेळाव्यामध्ये सर्व शाळेमधले जे शिक्षक बांधव आहेत, शिक्षकेतर कर्मचारी या आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र आजच्या मुख्याध्यापक शिंदे सर, नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चव्हाण सर, तसेच शावनूर झालेले चाटे सर, ढगे सर आणि तसेच सर्व शिक्षक वृंद, खांडेकर सर, आता बोलले चंदनशिव सर, शिंदे भागवत सर आणि या ठिकाणी गजघोष मॅडम आणि नेहरकर मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि आमचे जे शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचा खांब म्हणून जी मजबूत असणारे आमचे छोटू मामा गाडगे हे सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि सर्व 2000-2001 चे सर्व माझे प्रिय असे, मी माझे विद्यार्थी म्हणलं की मला थोडं परकस वाटते बरेच, माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो, सर्वात महत्वाचं जे आहे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. दिवसामागून दिवस जात असतात, आठवणी मात्र आज जाग्या होतात. अनेक विद्यार्थी मला भेटतात, जास्त संपर्क विद्यार्थ्यांचा आहे, पालकांचा आहे. आणि तीच मस्के सरांच्या नेताची मोठी ताकद आहे. पालक आणि विद्यार्थी
ते खंबीरतेने जे आहे मस्के सरांच्या संपर्कात असतात, कारण मी शाळेबरोबर रस्त्यावर सुद्धा आहे. शिवशाहू फुले आंबेडकर, जिजाऊ सावित्री अहिल्याबाई होळकर आणि संतांचे विचार जे आहे हे विचारधारा नेताजीनं जे आहे अनेकांना दिली. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्ही एक ऐकलं असाल, इतर शाळा नेता असतील, ही कोणती आहे? नेताजी आहे. हे दाखवून दिलेले, हे जगाला दाखवून दिलं. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला 2000 आपलं विशेषतः जे आहे 90-91च्या बॅचला मी त्यावेळेला जॉईन झालो BSc वर, आणि त्यावेळेस पासून आज ताग आहे. त्यावेळेला शाळेला इंग्रजी गणिताचे शिक्षक परमनंट मिळत नव्हते आणि म्हणून निकाल कमी यायचा. आणि आमच्या दुप्पट वय असणारे, आमच्या सर्वांच्या दुप्पट त्यांचं वय होतं. आणि ते प्रमुख जे आमचं जे प्रेरणास्त्रोत होतं ते आम्हाला लढ मानणार त्यावेळेला, ते म्हणजे त्यावेळेस मुख्याध्यापक जे आहे ते बिरादर सर. त्यांची आठवण सर्वात महत्वाची घ्यावी लागते, कारण त्यांनी जे आहे आम्हाला सर्वांना एक खंबीर असं जे पाठबळ द्यायचे. आणि तर त्या माध्यमातून जे आहे की हा उभारलं 100 विद्यार्थ्यांना सुरू झालेली शाळा. ताट बसा, पाठीचा कडे ताट ठेवा, ताट फुलताट तुम्हाला सन्मान आहे ना, ताट मारण्याचं जगावं. हे सर्वात महत्वाचं तुम्हाला जर अमृत मिळालं असेल तर या नेताजी मध्ये मिळालेलं आहे. हे त्या माध्यमातून तुम्ही आणि म्हणून जे 100 विद्यार्थ्यांनी सुरू झालेली शाळा 1250 विद्यार्थ्यापर्यंत जी मजल मारते, हे नवे येडेगाबाळ्याचे काम, हे नवे येडेगाबाळ्याचे काम. आणि हा जो मेळावा आज उभा केलेला आहे हे सुद्धा नवे येडेगाबाळ्याचे काम. संत तुकाराम महाराज म्हणतात ते सगळ्या जातीचे नवे येडेगाबाळ्याचे काम. कारण खऱ्या अर्थात तुम्ही 4-5 माणसं एकत्र आलात, 5 माणसं जगात एकत्र आले जग हलवू शकतात. 5 माणसं एका विचाराने एकत्र आले जग हलवू शकतात. आज जे आहे छोटा असणारा तो काळे जे आहे विठ्ठल काळे, कपिल कसबे आणि अशोक जेदे आणि त्याला सहकार्य करणारे जे विद्यार्थी एकत्र आले, 5 माणसं 5 विद्यार्थी एकत्र आले, हा मेळा जे आहे या ठिकाणी भरवला, हा मेळा भरवला. आणि बऱ्याचदा म्हणतो ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी, ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी. आणि सर्वात महत्वाचा आळसाचा वारा ठेवू दूरवरी, ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी. डोळे झाकून पावी पंढरी, अरे नाही डोळे भरून पावी पंढरी. म्हणजे या माध्यमातून जे हे तुम्ही साकारलात, आणि साकारण्यासाठी जी जिद्द लागते आणि साकारण्याची चिकट लागते हे 5 लोकांनी दाखवली, 5 विद्यार्थ्यांनी दाखवली. आणि हा मेळा या ठिकाणी भरवला. त्या 5ही विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण ह्या सर्वांना आपल्याला एकत्र आणलं. आम्ही 2-3 वर्षापूर्वी मेळावा भरविला. 2010 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मेळावा, कपिल होता त्या मेळाव्याला. 2010 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मेळावा भरविला. आमच्याकडे काही संपर्क होते, काही नव्हते, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यावेळेला झाले. त्या वेळेला आपला सचिन काळे सुद्धा त्या नंतरच्या मेळाव्याला उपस्थित होता. आम्ही 2 मेळावे भरवले. पण त्या माध्यमातून जे प्रतिसाद, जे संपर्क आहे किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही महिन्याभराने तारीख ठरविली, पण तुम्ही 5 विद्यार्थ्यांनी ही किमया केली, एवढा मोठा या ठिकाणी मेळावा केला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अद्वितीय असा आजचा मेळावा म्हणेन मी, शाळेच्या इतिहासामधला एक अद्वितीय मेळावा. तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी अनेकांनी, तुम्ही अनेक व्याजसाठी प्रेरणा ठरला तुम्ही. हे या माध्यमातून जे आहे तुमचं कौतुक करतो. आणि सर्वात महत्वाचं 100 विद्यार्थ्यांना सुरू झाले शाळा, 1250 विद्यार्थ्यापर्यंत मदत होते. आणि इथला प्रचारक दुसरा कोणीच नाही. कुठं पोस्टर नसतं, शाळेला प्रवेश चालू आहे का कुठं पोस्टर नाही. शाळेचं कुठं पोस्टर, अनेक पत्रकार आम्हाला येतात की तुम्ही आम्ही काय करतो, बातम्या देतो, पोस्टर लावा किंवा या ठिकाणी बातमी द्या. नाही, आमचे प्रचारक कोण आहे? हे विद्यार्थी आमचे प्रचारक, पालक आमचे प्रचारक आहेत. म्हणजे विद्यार्थीच सांगतात की आमची शाळा कशी आहे. आता सांगितलं की मित्र ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला जे आहे त्यावेळेला काय चर्चा शिक्षकाबद्दल करत असतील याची चर्चा केली. निश्चितपणे रंगढंग तर सांगणारच ना, बरोबर आहे, लक्षात आलं, ते तर आवश्यकच आहे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर जे आहे की तुमच्या मध्ये जी येणारी शिस्त आहे वाखाणण्याजोगी आहे. हे शिस्त एका दिवसात येत नाही, एका क्षणामध्ये येत नाही. आयुष्य ते आयुष्य म्हणजे घडण्यासाठी आयुष्य जाते.
बिघडण्यासाठी एका क्षणामध्ये बिघडून जाते. लक्षात ठेवा, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला एक वाक्य त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला आज काय वाटतं ह्याचा अजिबात विचार करत नाही. बघा लक्षात घ्या, वाक्य लक्षात आहे का नाही बघा. तुम्हाला आज काय वाटतंय असा अजिबात विचार करत नाही. तुम्हाला उद्या काय वाटणार आहे याचा आम्ही विचार करतो. तुम्हाला पुढे भविष्यामध्ये काय वाटणार आहे याचा विचार करतो. आज तुम्हाला वाईट वाटलं, वाढू द्या. तुम्हाला वेळेवर तासाला नाही येता आलं, चालणार नाही. वेळेपूर्वी यावं लागेल, बरोबर आहे. गणित 5 वेळा आणावेच लागतील. कुणी म्हणलं 5 वेळा जास्त वेळ, 10 वेळा आणि आणावेच लागतात. जसे संताजी आणि धनाजी मोगलांच्या घोड्यांना जे पाण्यात दिसत होते, इतिहासामध्ये जे आहे की त्याप्रमाणे संताजी धनाजी ते मोगल म्हणायचे घोड्याला, तुम्हाला संताजी धनाजी घोडे पाण्यात दिसतात काय? तसं मी म्हणतो गणित सुद्धा तुम्हाला चहाच्या पेल्यामध्ये दिसलं पाहिजे. तुम्हाला ते 5 वेळा लिहूनच आणावे लागतात. आणि काही पालक सुद्धा आम्हाला सांगायचे, मला भेटायचे की लय वेळा 5 वेळा लय वेळा होईल, पण ते म्हणायचे तुम्ही सरांना सांगू नका. जर सरांना सांगितलं तर ते 10 वेळा म्हणतील. म्हणजे हे लक्षात घ्या. परंतु आज जे आहे, आज मग तुम्हाला जे आहे गणितमय तुम्ही झालात. बऱ्याच वेळा पालक म्हणायचे की लेकरं दुसरा अभ्यास करायला गणितच सारखं सुटीच, गणितच घेऊन बसते. हे सर्वात महत्वाचं जे आहे, ती किमया सर्वात महत्वाची आहे. तुमच्या नसानसामधले गणित बसलं पाहिजे. त्याचबरोबर पुन्हा अजून एक वाक्य होतं, 7 आणि 3चा गुणाकार जे आहे डोक्यानंतर 7 त्रिक 21 म्हणावं आणि हाताने आधी लिहावा. म्हणजे हाताला एवढा सराव झाला पाहिजे. आणि नुसता गणिताचा सराव नाही, भाषण सुद्धा जे आहे, भाषण सुद्धा ही कला आहे. नीट ऐका, भाषण ही कला आहे, नशीब फिशीब नाही. भाषण ही कला आहे आणि सरावाने विकसित होते. भाषण हे सरावाने विकसित होतात. गणित शिकणं सुद्धा, गणिताला किती तज्ञ आहे हे कामाचा नाही, किती सराव करतो हे कामाचा आहे. गणित हा सरावाचा मित्र आहे. गणित हा सरावाचा मित्र आहे. तुम्हाला कळलं, कळलं असं का नसेल, आपल्या लेकरांना तरी शिकवा. आता लेकरांना शिकवा. अरे बाबा, तुम्हाला नाही कोणी होता आलं, गोविंद साहेब, नाही कोणी होता आलं, पण आपल्या लेकराला आपण ते पुढे करते स्वप्न लेकरात पूर्ण करणार आहे. हे तर बघा, बर्दापूरला एका आईचं मुलाखत आली होती. बर्दापूरच्या एका आईची मुलाखत आली. त्या आईचा मुलगा कलेक्टर झाला. बघा, त्या मुलगा काय झाला, कलेक्टर झाला. तिने मुलाखत पेपर ह्याला दिली, वार्ताहराला दिली. त्या आईनं सांगितलं मला कलेक्टर व्हायचं होतं. बघा लक्षात घ्या, त्या आईनं सांगितलं मला कलेक्टर व्हायचं होतं, परंतु मी थोडक्या मार्कावरून माझं कलेक्टर हे पद गेलं. थोड्या मार्कावरून गेला. मी ते स्वप्न माझ्या मुलांमध्ये बघितलं. मी ते स्वप्न माझ्या मुलात बघितलं. माझ्या मुलाला कलेक्टर झालं, मी धन्य झाले. हे सर्वात महत्वाचं आहे. मग तुम्हाला नसेल होता यायला आलं, तुम्हाला नसेल त्यावेळेला होता आलं, पण आज जे आहे तुम्ही ते स्वप्न तुमच्या लेकरामध्ये सत्यामध्ये उतरू शकतात. हे सर्वात महत्वाचं आहे. जिद्द असल्याशिवाय जगातलं कोणतंही युद्ध जिंकता येत नाही. जीवनाचं युद्ध असेल, प्रपंचाचं असेल, प्रपंच करावा नेटका, कोठे असू नये फाटका. प्रपंच हा कसा करायचा आहे, पैशाने मोठा नाही, विचार आणि संस्कार आणि संस्कृती. नीट लक्षात घ्या, संस्कार आणि संस्कृती हे 2 गोष्टी आम्हाला बरोबर घेऊन चालायच्या. संस्कार एका बरोबर आहे, संस्कृती आमची जी आहे हे सगळ्यात महत्वाचे, यांना बरोबर घ्यायचं आहे. परंतु आमच्याकडे सांस्कृतिक दहशतवाद असता कामा नये. सांस्कृतिक दहशतवाद असता कामा नये. देवा धर्माच्या नावाखाली लूट होता कामा नये. आमचा संस्कार ज्ञान संपन्न वैभवशाली आमचा जे इतिहास आहे. आता या ठिकाणी कपिलनं सुरुवातीला सांगितलं, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. म्हणून आम्हाला महाराष्ट्राला दैदिप्यमान शिव शाहू फुले आंबेडकर, जिजाऊ सावित्री अहिल्याबाई होळकर आणि वारकरी संप्रदायाचा सराव आता इतिहास आम्हाला आहे. आम्ही तो इतिहास बरोबर घेऊन आम्हाला वाटचाल करायची आहे.
म्हणून लक्षात ठेवा, खांडेकर सरांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हार जीत असते म्हणजे संसारामध्ये अनेक गोष्टी होतात. काही चांगलं होतं, काही वाईट होतं, काही मनासारखं होतं, काही मनासारखं होत नाही. तर त्या ठिकाणी जे आहे धीर जे आहे सर्वात महत्वाचा आहे. म्हणून आपण एकत्र यायचंय. पहा, लक्षात घ्या, आपलं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे याच्यामध्ये. एकही कोणत्या समस्येमध्ये संकटात आहे तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी धावून गेलं पाहिजे. तुम्ही गेल्यानंतर काय उपयोग नाही. तो माणूस गेल्यानंतर आपण त्याच्यासाठी आठवण करण्यापेक्षा तो जिवंत असताना आम्हाला काय करता येतं हे महत्वाचे. मेल्यानंतर काय करता येतं याच्यापेक्षा जिवंत असताना काय करता येतं हे विचार आम्हाला घेऊन चालायचे आहेत. आणि म्हणून या माध्यमातून जे आहे आम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून हे लक्षात घ्या की आम्ही समाजकारण असेल की आमचं राजकारण असेल त्याच्यामध्ये आपण जे आहे हे विचार घेऊन पुढे चालायचं आहे. पाठीमागे जे लक्षात घ्या, ज्या वेळेला जे आहे 2014-15चा निकाल जे आहे हा 100% लागला शाळेचा. 185 विद्यार्थी आणि 100% निकाल. महाराष्ट्रातली पहिली शाळा, पहा लक्षात घ्या नीट, महाराष्ट्रातली पहिली शाळा 100% निकाल लावणारी आणि 185 विद्यार्थी म्हणजे 20 विद्यार्थी बसून 50 विद्यार्थी बसून 100% लावणाऱ्या अनेक शाळा आहेत. पण एकमेव नेताजी शाळा अशी होती 185 150 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 100% निकाल. त्या वेळेला लक्षात घ्या आपल्याकडे ऍडमिशन कोणत्याच वर्गाला नव्हतं. त्यावेळेला शाळा भरून वाहत होती, इतके ऍडमिशन होते. 5वी ते 10वी 1250 विद्यार्थी 2015ला आपल्या शाळेमध्ये होते आणि ऍडमिशन नव्हतं. पण आम्ही बोर्ड आंबेडकर चौकामध्ये लावला. कशासाठी लावला पहा लक्षात घ्या. तो बोर्ड काय लावायचा उद्देश होता की या नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100%. ते 185 विद्यार्थी बसून 100%. सेंटर आपलं नाही, तुम्हाला माहिती आज बी नाही, त्यावेळी सेंटर नाही, आज बी नाही. 7-8 सेंटरला विद्यार्थी जातात तरी सुद्धा 100% निकाल. त्याचं काय आहे कारण? मेहनत आणि हिंमत. मेहनत आणि हिंमत एकत्र आल्यानंतर तुमच्यासारखे लेकरं घडतात हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्यामध्ये त्या गोष्टी आणणं, त्या प्रेरित करून पुढे चालवणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या वेळेला जे आहे नेताजी आहे. कशामुळे नेताजी आहे? सामाजिक सलोखा सर्वात महत्वाचा आहे. आज जे आहे सामाजिक सलोखा कुठे बिघडत चाललेला आहे. म्हणून नेताजी शाळेचा विद्यार्थी आम्ही अभिमानाने सांगतो दंगलीत सहभागी होणार नाही. दंगलीत सहभागी होणार नाही. दंगल मुक्तीसाठी काम करेल. कारण शिवशाहू फुले आंबेडकर, जिजाऊ सावित्री अहिल्याबाई होळकर आणि संतांचे विचार त्या लेकरांच्या नसानसामध्ये भिनले परिपाठाच्या माध्यमातून. आपला तो आहे नाही बिरादर आलेला आहे तो सुंदर असा तो परिपाठामध्ये त्याचं चालू होतो. कपिल आहे, असे अनेक विद्यार्थी तयार झाले. परिपाठ हा महाराष्ट्रात आपल्यासारखा परिपाठ कुठंच नाही. महाराष्ट्रात अनेक लोकांनी अभिप्राय दिले. अंतःसरा निर्मूलन समितीचे लोक आले, ते म्हणजे असा परिपाठ महाराष्ट्रात पाहिला नाही. वास्तवतेने भरलेला, प्रेरणादायी, म्हणजे त्यांचं कार्य सत्यामध्ये उतरलं पाहिजे आणि विद्यार्थी घडले पाहिजे. घडण्यासाठी अनेक गोष्टीची करणं आहे. त्या माध्यमातून ह्या गोष्टी असतात. आम्हाला पुढे जायचं आहे. पहा, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता घेता देणाऱ्याचा, देता घेणार देणाऱ्याचा घेणाऱ्याने हात घ्यावा. घेणाऱ्याने हात उठून घ्यायचा का नाही. प्रेरणा घ्यायची, ते विचार घ्यायचे, आचार घ्यायचे. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. नात्यांना काय उपयोग आहे? ते मुलगा आहे, ते बहीण आहे, ते आई आहे, वडील आहे, त्याला अर्थ नाही. तेथे असावा प्रेम जिव्हाळा. आणि हे सर्वात महत्वाचे. शाळा असावी शाळेसारखी, शाळा असावी शाळेसारखी, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती ज्ञाती. ज्ञातीमध्ये माहिती सांगणारे आणि माहिती ऐकणारे नको त्या ठिकाणी. ज्ञाती म्हणजे काय पाहिजे? प्रेम ओलावा. तेथे असावा प्रेम ओलावा, आपुलकीनं सांगणारे. त्या ठिकाणी माझा विद्यार्थी आहे, मला अभिमान वाटावा असा विद्यार्थी घडला पाहिजे. म्हणून त्याला वर्तमान काळामध्ये काय सांगता येईल. पहा, एखादा लेकरू बिघडलं लक्षात ठेवा. त्या वेळेला जे आहेत विद्यार्थी म्हणतात सर लयच मारत होते, सर मारत होते. बघा, गैरवर्तन करणाऱ्याला बघा इथं कोणाला थारा नव्हता.
गैरहजेरी आणि गैरवर्तनाला नाही थारा. आठवतंय का तुम्हाला? नेताजी शाळेचा एकच नारा, गैरहजेरी आणि गैरवर्तन याला नाही थारा. बरोबर आहे? कारण का तुम्हाला जे आहे पुन्हा उद्या काय वाटणार आहे, म्हणजे तुम्ही पुन्हा येणार आहे. सर, त्यावेळेला मी बिघडलो होतो, पण तुम्ही दुर्लक्ष केलं. तुम्ही जर त्यावेळेला मला थोबाडे दिला असतं, मी सुधारलो असतो. बरोबर आहे का? तुम्ही मला थोबाडे दिला नाही, म्हणजे ती जी गुंजाईश आहे ती आम्ही ठेवत नाही. त्यावेळेला चुकला त्यावेळेला थोबाडीत आहे. समजून सांगणं तेवढंच आहे, आपुलकीने सांगणं तेवढंच आहे, बाबा पोट तिरकीने सांगणंही तेवढंच आहे, समजून सांगणंही तेवढंच आहे. बरोबर आहे? परंतु तुम्हाला आलं पाहिजे याच्यासाठी 8 तास धरणं सुद्धा तेवढंच आहे. म्हणून लक्षात ठेवा की आम्हाला मंदिरासाठी आज बराच खर्च करायला लोक. बा लक्षात घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. मंदिरासाठी किती खर्च आहे? आज एक मंदिर तिथं थोडं बांधलं, तिथं लगे मंदिर, तिथं लगे सोय पुढची. परंतु देवालय आम्हाला चांगल्या दर्जाचे पाहिजेत का विद्यालय पाहिजे? हा प्रश्न, याची चर्चा फक्त 2च घटक करू शकतात, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी. 2च घटक फक्त. आमचे देवालय उंचावले पाहिजेत की विद्यालय उंचावले पाहिजे? काय प्रश्न सांगा उत्तर? विद्यालय. विद्यालय बघा, किरायाच्या घरात शाळा होती, पापा होती तिथं, तिथून ह्याच्यामध्ये आली आपल्या ह्याच्यामध्ये देवळा हनुमान मंदिरात तिथं आली, तिथंही किरायाची होती हनुमान नगर मध्ये. इथून स्वतःची इमारत बस स्टँडच्या मागे प्रशांत नगर मध्ये स्वतःची इमारत. तुम्हाला त्या पहिली बॅच आहे तुमची, म्हणजे त्या ठिकाणी ज्या बस स्टँडच्या मागे ज्यावेळेस शाळा आली त्या तुमची पहिली बॅच. त्या पहिल्या बॅच त्या ठिकाणी, तिथून पुन्हा त्यावेळेस 12.5 संख्या झाली, पुन्हा तिथं बसायला गेले तर संख्याचा रेट पाहून ती आता अंबाजोगाईत नाही, बीड जिल्ह्यामध्ये ज्या शाळा नंबर 1च्या दर्जाच्या आहेत त्या शाळेच्या रेंज मध्ये आपले नेताजी आले. आता मला आणि तुम्हाला 7 तास अभिमान आहे. आता मला आपण चर्चा केली थोड्या वेळापूर्वी, आता नेताजी पहिली राहिली नाही असं वाटत नाही. मी एका विद्यार्थ्याला म्हणत होतो, आणि तुझी आई आपल्या शाळेत शिकली, वडील शिकले, आणि तू जर गणित घरी करत नसतील तर आई वडील म्हणतील मस्के सर पहिले राहिले नाहीत का? पहिले तर मस्के सर राहिले नाही का काय? म्हणजे त्यांना अभिमान वाटावा, बाबा रे तू त्या ठिकाणी जे आहे तेव्हा तुला लिहायला काय सांगण्यास काय? गणित का करी नाही, आम्हाला गणिताचं का केलं नाही म्हणून झोडपत होते, आणि आज काय तू कसं लिहिला गेला असं म्हणतील. त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या अभिमानासाठी सांगतो, अंबाजोगाईत नाही सर्वच शाळांची शिक्षा बंद झाली आहे. सर्व शाळेची शिक्षा बंद झाली. फक्त एकाच शाळेत शिक्षा अजून आहे, ते म्हणजे नेताजी मध्ये आहे. आणि कोणी सुद्धा पालक भांडायला येत नाही. तर भांडायला पालक आले असते का सांगतो तुम्हाला. त्या बारेमध्ये आम्ही दोघं बी, खांडेकर सर मी आजच जेलमध्ये असतो. खांडेकर सर आम्ही आजच जेलमध्ये असतो, कारण ते शिक्षा करणारे आम्ही होतो त्यावेळेला. बरोबर आहे का? परंतु एक आहे, पालकांना अभिमान वाटायचा, पालकांना अभिमान वाटायचा की शिक्षा करायला नाही म्हणजे आपल्या लेकरू काहीतरी शिकायला लागलेलं आहे. अशा अनेक आठवणी आहेत, लक्षात ठेवा. पण आठवणी घेऊन पुढे जायचंय, परंतु कार्य विधायक करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, आज आपल्या अवतीभोवती थोडंही संकट आलं, समस्या आली, आपण अनेक गोष्टी कवटाळतो. आपल्या लेकरा बाळाने आपल्या अवतीभोवतीने कुठल्या गोष्टी कवटाळता कामा नये. गरिबी आली लाजू नका, श्रीमंती आली माजू नका, हा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे पुढं. आणि म्हणून लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं, आत्महत्या करण्यापेक्षा हत्या कराव्यात. नीट आहे का? आत्महत्या करण्यापेक्षा हत्या कराव्यात. परंतु पुन्हा म्हणतात 25 वर्षानं आज आम्ही नेताजी शाळेमध्ये स्नेह मेळावा घेतलाय, आणि गोविंद शेफ म्हणून काय ऐकलं मग ते सरकारला हत्या करायला सांगितल्या. म्हणजे हा त्याचा अर्थ नाही. हत्या कुणाच्या करायच्या हा सर्वात महत्वाचं. माणसाची हत्या करून जगातला कुठलाही प्रश्न सुटलेला नाही. हत्या करायची अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, कर्मकांड याची हत्या करायची आहे. अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि व्यसन याची जर हत्या केली तर आत्महत्येची वेळ कुणावरही येणार नाही. खांडेकर सरांनी सांगितलं तर धागा पकडून सांगतो, ज्याला कुणाला आज व्यसन असेल, लागले असेल कुणाच्या नादानं. मी म्हणतो माझ्या शाळेमध्ये असताना 99% विद्यार्थी निर्व्यसनी होते. आज मी सांगतो
तुम्ही ज्या शाळेत शिकाय होता 99% 1% हुकूम चुकून ऑप्शन असणारा विद्यार्थी आम्ही ग्रहित होतो. पण शाळेत रोज येणारा विद्यार्थी जे आहे तो विद्यार्थी निर्व्यसनीच होता हे लक्षात नव्हे. पानपट्टी समोर दिसत नव्हतं, कारण माझं लक्ष रस्त्याने सुद्धा असायचं. कारण शाळेत असायचं रस्त्याने सुद्धा असायचं. मला बऱ्याच वेळा म्हणलं तुम्ही एवढं झुकून देऊन शाळा करता, तुम्ही कुणी दखल घेताय काय? मला म्हणले तुमची दखल कुणी घेताय का नाही? मी म्हणलं दखल केलेल्या कामाची दखल घेतात. माझी दखल मुख्याध्यापकांनी घेतली. त्या पूर्ण शिक्षकांनी मला सहकार्य केलं. संस्था माझ्या पाठीशी उभारली. अनेक कल्पना साकारल्या, कल्पना ज्या आहे सत्यामध्ये उतरवल्या. जसं आता जे वसतिगृह जे शाळेचं जवळपास 200 वसतिगृहाची कॅपॅसिटी असणं, विद्यार्थ्याची कॅपॅसिटी असणारं वसतिगृह उभा केलं. आणि महाराष्ट्रात नंबर 1 दर्जाचं, नीट ऐका, महाराष्ट्रात नंबर 1 दर्जाचं विद्यार्थ्याला नाश्ता पोटभर असतो. कुठं मला सांगा कोणत्या वसतिगृहामध्ये? त्या वसतिगृहात नाश्ता भरपेट आहे. किती वेळ का किती का आणि जेवण सुद्धा नंबर 1 क्वालिटीचं जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून लेकरं त्या ठिकाणी घडलंच पाहिजे. चची भाषा आहे, आलंच पाहिजे. चची भाषा, गणित आलंच पाहिजे. तुम्हाला बोर्डावर मी सोडवायला येत होतो, बोर्डावर बी आलं पाहिजे. तर हे सर्वात महत्वाचं आहे. गणित चुकू द्या, चुकलं तर चुकू द्या, पण जिंदगीतलं गणित चुकता कामा नये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जीवनात आपण कधी चुकता कामा नये. आणि ठीक आहे, चुकू द्या चुका होतील तर. बघा नीट अजून एक वाक्य, चुका किती होऊ द्या. पुढचं कोण सांगेल? चुका किती होऊ द्या, एक चूक पुन्हा होऊ देऊ नका. हे सर्वात महत्वाचं आहे. आपण शिकत गळत जे आहे चुकत शिका. चुका होणारच आहेत, पण शिकायचं आहे. विद्यालय मजबूत होण्यासाठी जे आहे आपण सर्व एकत्र येऊ, त्याचं आपण कॉन्ट्रीब्युशन करू, बरोबर आहे. आणि शाळा अजून कशी मजबूत होईल याचा आपण विचार करू. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात, आता राजकारणामध्ये जे आहे या ठिकाणी अशोक झेरे आहे, गंभीरे सर या ठिकाणी आलेले आहेत. ते समाजकारण राजकारण दोन्ही शिक्षक क्षेत्रामध्ये काम करून जे आहे. अनेक गोष्टी कपिल आहे या ठिकाणी, या माध्यमातून जे आहे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन आहे. आणि लोक कार्य करण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. कारण नेताजीचे संस्कार मी म्हणतो कधीही तुम्हाला विसरणार नाहीत. आणि आम्ही ठीक आहे, आम्ही तुम्हाला विसरू, तुमचं नाव सांगितलं का आम्ही तुमचं गाव सांगू, तुमची गल्ली सांगू, बरोबर आहे का? तो जे आहे मागा शरद लक्ष्मण शरणागत नावाचा विद्यार्थी आला, तर आपलं या ठिकाणी नगरपालिकेत तिथं तो भेटला, फोर व्हीलर गाडीमध्ये होता. तो उतरला आणि माझ्या पाया पडला. मी म्हणलं मी सर शरणागत. त्याला म्हणलं शरद लक्ष्मणराव शरणागत, बरोबर आहे. त्याचा जो शरणागत म्हणला तर त्याचं पूर्ण नाव सांगितलं. तेवढंच नाही, त्याला गणिताला 130 मार्क पडले होते हेही सांगितलं. म्हणजे हे जे आहे तुमची फाईल ओपन होते. जे वेळोवेळी भेटतात ते तर समजा लक्षात राहतात, पण जे कधीच आज भेटले नाही तर जे अनेक विद्यार्थी आजच भेटले त्यांच्याबरोबर संवाद साधला. अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत. इथंच नाही तर परदेशामध्ये फॉरेन मध्ये अनेक आपले विद्यार्थी आहेत. आपण या माध्यमातून संवाद लक्षात घ्या. संवाद बंद झाला की गैरसमज जन्म घेतो. संवाद हा अतिशय महत्वाचा आहे. भावाभावात, जावाजावात, गावागावात आणि मित्रामित्रामध्ये जे आहे आपल्या तुमच्या आमच्यामध्ये संवाद आपण पुन्हा वाढवू आणि संवादातून जे आहे एक मोठं वैभव निर्माण करू. जग अचंबित होईल असं वैभव निर्माण करू. आणि यासाठी जे आहे मी या माध्यमातून तुम्हाला हार्दिक हार्दिक उदंड अशा शुभेच्छा देतो. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द ऐकले, तुम्ही तन्मयतेने ऐकले, त्यावर धन्यवाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीमराय. धन्यवाद. आणि ज्या महादरची आठवण सांगितली मुंबई हॉस्पिटलमध्ये, तर तो विद्यार्थी योगेश्वरला ऍडमिशन. रामदास दत्त बेंडेकर. मी राहायला सध्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला. कामामध्ये मी सिक्युरिटी गार्ड फील्ड ऑफिसर म्हणून काम करतो पुण्यामध्ये. जवळजवळ 57 कंपन्या आहेत माझ्याकडे, एवढा हँडल करतो. नमस्कार सर, मी गुणशेर. मी सध्या शेती उद्योग करतो. नमस्कार सर, राहुल खवळे. मी पुण्याला असतो आणि कंस्ट्रक्शनच्या सुपरवायझर. नमस्कार, मी ब्रह्मानंद शितोळे. मी नॅचरल शुगर मध्ये क्लर्क म्हणून काम करतो आणि CSC सेंटर चालतो. नमस्कार, मी बालाजी महादेव साखरे, शेती आणि बांधकाम व्यवसाय. नमस्कार सर, मी पुरुषोत्तम बंशीधर काळे, सब इन्स्पेक्टर MTS हिंगोली सध्या कार्यरत आहे.
नमस्कार सर, माझं नाव श्रीकांत सुभाष रावतत्के. मी अंबेजोगाईतच असतो. माझं काम फॅब्रिकेशनचं आहे. नमस्कार सर, मी सुनील उबाळे. मी सिडकोमध्ये संभाजीनगरला शाखा प्रबंधक म्हणून आहे. सगळ्यांना नमस्कार सर. मी मुस्तफा आमिर पिंजारी. मी राहायला सध्या कर्नाटकला आहे. त्याच ठिकाणी स्वतःचा पलंग, गादी, अलमारी सगळं काही त्याचा व्यवसाय आहे फर्निचरचा सर. नमस्कार सर, माझं नाव खंडेश्वर बाबूराव डोरे, शेपवाडी. माझा चहाचा व्यवसाय आहे सर. नमस्कार सर, माझं नाव किशोर नागनाथ जाधव. माझं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. नमस्कार सर, मी संदीप बिरादार आणि मी उदगीरला आनंदी पब्लिक स्कूल चांगल्या शाळेत कॉम्प्युटर टीचर आहे. धन्यवाद. नमस्कार सर, मी राहुल शिवाजी शिक्षक. मी फर्स्ट इयर पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रिक्षा चालवला. आता रिक्षा चालवतो आणि अंबाजोगाई तालुक्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका उपाध्यक्ष आहे. नमस्कार सर, मी ज्योतिराम माने बगरवाडी. सर मी रिक्षा चालवतो. नमस्कार सर, मी आबासाहेब आंबा. नमस्कार सर, मी शफीक रहीम पटेल. माझा फुटवेअरचा व्यवसाय आहे. लातूर जिल्हा औसा या ठिकाणी. नमस्कार सर, मी श्रीकृष्ण माने. आरसीसी काम करतो मंगळवारी. नमस्कार सर, मी शेख आसिफ शेख चांद, राहायला अंबाजोगाईलाच आहे. माझा पान मटेरियलचा व्यवसाय आहे. नमस्कार सर, माझं नाव आहे पाठक अमोल अशोकराव. मी सामाजिक न्याय विभागामध्ये निवासी शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर, मी नाथराव खाडे, शेती व्यवसाय. नमस्कार सर, मी सचिन खाडे. मी पुणे MIT येथे परचेस मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्कार सर, माझे नाव मिलिंद तरकसे. मी हिंजवाडीमध्ये पुण्यामध्ये कंपनीमध्ये असतो, इन्फोसिसमध्ये. ठीक आहे, देते. नमस्कार सर, माझं नाव गणेश नमस्कार सर, माझं नाव भारत. मी सध्या शेती व्यवसाय करतो. सर, मी आकाश मांदळे. माझं स्वतःचं प्रायव्हेट फायनान्स आहे. मी अंबेजोगाईमध्येच असतो. नमस्कार सर, माझं नाव रविकुमार कोरे. माझं इंजिनिअरिंग झाले. मी पुण्यामध्ये सिनियर MNC कंपनीमध्ये टेक्निकल मॅनेजमेंट काम करतो. नमस्कार सर, माझं नाव शकील फतेह अमीन आहे. मी बांधकाम विभागाचा व्यावसायिक आहे अंबाजोगाई. नमस्कार सर, माझं नाव युवराज जगन्नाथ काळे. मी सिव्हिल हॉस्पिटल आणि रिलायन्स पेट्रोल पंप दोन्हीकडे काम करतो. नमस्कार सर, मी मोहम्मद हसन मोहम्मद नसीर. मल्टी सर्व्हिसेस आणि प्लस प्लॉटिंगचा करतो सर. नमस्कार सर, मी अब्दुल महापुरी. मी अंबाजोगाईलाच व्यवसाय करतो. नमस्कार सर, मी सैनिसुर बावन. 48 करत अप्रूव्ह करत. नमस्कार सर, मी शेख माझे शेख आजम चिंचजवळ. मी शेख माझे शेख आजम चिंचजवळ उद्योग करतो. उषा नामदेव पवार आणि माझं BSc कंप्लीट आहे. DED आहे. मी टीचर म्हणून काम करते आणि माझं तिकडचं नाव आहे उषा सचिन कांबळे आणि मला इथं सातेफळे हे माझं गाव आहे. उमादेवी गणेश ढगे. सासरचं नाव आहे सर आणि माहेरचं उमादेवी मनमता पनकाते. मी लातूरला सध्या राहते आणि गाव कोल्हापूर घरकाम. नमस्कार सर, माझं नाव सुनीता चौगुले. मी सिलाई मशीनची क्लास घेते. नमस्कार सर, मी शेख तबस्सुम आसेफ, अंगणवाडी शिक्षिका आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी रुमा सदाशिव शेख. मी फॅन्सी ब्लाऊज डिझायनर. नमस्कार सर, मी महानंदा महादेव शेख. मी शेपोडीला अंगणवाडी सेविका. नमस्कार सर, मी रुपाली दही. राहिले इथंच. नमस्कार सर, मी जयश्री गुडे. मला पण सोहळ्यात दिलेला आहे. काय नाही, हाऊस ऑफ आहे.
माझं नाव वंदना चौगुले, मी नांदेडला असते. तिथलं माझं नाव वंदना कैलाश पांढरे आहे आणि मी अकाउंटिंगचा जॉब करते. नमस्कार सर, मी सविता पारिक आहे. मला पुण्याला दिलेले आहे. मी हाऊसवाईफ आहे. नमस्कार सर, मी विमल इंगळे आहे. विमल क्षीरसागर आहे. इकडचं विमल मनोज इंगळे सासरकडचं. सर, मी योगेश्वरी कॉलेजमध्ये आहे, मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी लायब्ररीमध्ये. आणि मला एक सांगायचं सर, माझी मुलगी मला नेहमी म्हणते, मम्मी तुझे बोट खूप मोठे आहेत, कशामुळे आहेत? मी तिला सारखं सांगायचं मला मस्के सर उलट्या आता वरती छडा मारत होते, त्याच्यामुळे माझ्या आता एवढे लांब लांब बोट झाले. तर आता मुलगी तुम्हाला पाहण्यासाठी आली सर माझी. असे खूप सारे अनुभव तुम्हाला स्टेजवरती येऊन नंतर शेअर करायचे. नमस्कार सर, मी कौशल्या सुग्रीव माने, तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे महसूल कार्यरत या पदावर आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी स्वाती मोहनराव वाघमारे. मी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अंबाजोगाई येथे पशुधन पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहे. नमस्कार सर, मी सुनीता कुलकर्णी, मी गृहिणी आहे. नमस्कार सर, माझं कविता सत्यनारायण सोमाने, बाल लोकमध्ये अकाउंटिंग करते. नमस्कार सर, मी मनीषा नारायण काटे, मी पण हाऊसवाईफच आहे. मी अश्विनी बिवराज गुजर, सासर माहेरचं नाव आणि इकडलं अश्विनी रोडगे आहे. मी हाऊसवाईफ. धन्यवाद. तीन कसबे. मी नगर परिषद अंबाजोगाई येथे पाणी पुरवठा, जन्म मृत्यू, अग्निशमन आणि भांडारपर म्हणून काम करतो. नमस्कार सर, विठ्ठल काळे, माझा कपड्याचा व्यवसाय आहे. नमस्कार सर, मी योगेश विठ्ठल माचवे, माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे, माय फोटोग्राफी या नावाने. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी पठाण इम्रान खान, माझा मेडिकलचा व्यवसाय आहे आणि त्यासोबत मी जोडधंदा शेती पण करतो. नमस्कार, श्री सहकारी सेवा माझी. मी संजय गंभीरे, मी आता सध्या अंबाजोगाई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करतो, तसंच नगरसेवक म्हणून पण आहे आणि नेताजी सुभाषचंद्र विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून पण कार्यरत आहे. नमस्कार. खूप जण माझे परिचित आहेत, तरी मी माझा परिचय करून देतो. सर, मी अशोक भागुराम जेधे, माजी नगरसेवक आणि माझा व्यवसाय आपलं मंडी बाजार पाटील चौक येथे राज एंटरप्राइजेस म्हणून इलेक्ट्रॉनिक मोबाईलचं शोरूम आहे.